आपण आता आपला दुसरा पेपर जो आहे मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट मधील त्यामधील फरक स्पष्ट करा, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो डिफरन्स आहे ना, दोघांमधील फरक ते आपण पाहणार आहोत। तर शहरी ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक यामध्ये काय फरक आहे, शहरी ग्राहक कोणाला म्हणतात, ग्रामीण ग्राहक कोणाला म्हणतात, यामधील फरक आपण पाहणार आहोत। मागच्या तासिकेला आपण ग्राहकांचे विविध प्रकार आणि त्यांचे महत्त्व आणि ग्राहकाची व्याख्या आपण बघितलेली आहे। ग्राहकाचे महत्त्व काय आहे, तर ग्राहक व्यवसायामध्ये असल्याशिवाय, व्यवसायामधून खरेदी त्याने केल्याशिवाय व्यवसाय भरभराट होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे ग्राहकांचे जे प्रकार आहेत ते विविध प्रकारचे प्रकार आपण काल पाहिलेले आहे। ग्राहकांचं वर्गीकरण जे आपण केलेलं आहे ते 4 भागामध्ये वर्गीकरण केलं होतं। ग्राहकांचे स्वभावानुसार, वयानुसार, लिंगभेदानुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार असे ग्राहकांचे विविध प्रकार पाडण्यात आलेले दिसून येईल। आज आपण यामध्ये शहरी ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक हे जे ग्राहक आहे हे कशामध्ये येतात, भौगोलिक परिस्थितीमध्ये। आणि मग शहरी ग्राहक जो आहे हा शहरी ग्राहक सुशिक्षित व निष्णांत असतो। यामध्ये नंबर 1 हा जो ग्राहक आहे सुशिक्षित व निष्णांत असतो। आपण बघा आता शहरामधले जे ग्राहक आहे जरा थोडे हायफाय असतात, सुशिक्षित अशा प्रकारचं वातावरण त्यांच्याकडे असते, फॅशन काय चाललेलं आहे शहरामध्ये हे त्यांना माहिती असते, है की नाही। म्हणजे शहरामधील जो ग्राहक आहे शिकलेला, सुशिक्षित आणि निष्णांत असतो, तो व्यवसायामध्ये गेल्यानंतर ताबडतोब मालाची खरेदी करत असतो, वस्तूची खरेदी करत असतो। परंतु ग्रामीण भागातील ग्राहक जो आहे हा शहरी ग्राहकाप्रमाणे सुशिक्षित आणि निष्णांत नसतो। तर हा जो ग्रामीण ग्राहक आहे हा शहरी ग्राहकाप्रमाणे सुशिक्षित नसतो। आता ग्रामीण भागातील ग्राहक सुशिक्षित का नसतो, तर ग्रामीण भागातील जो ग्राहक आहे हा ग्रामीण भागामध्ये आजही वस्ती तांड्यावर आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचलेली दिसून येत नाही। ग्रामीण भागामध्ये शाळा, महाविद्यालय आजही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले नाहीत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण आजही शहरी भागामध्ये शिक्षणासाठी येतो। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजही जिल्हा परिषदच्या शाळा आपल्याला दिसून येतात। शाळा संपली की पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये यावं लागतं, बरोबर आहे ना। आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जो ग्राहक आहे हा शहरी ग्राहकाप्रमाणे तुम्हाला सुशिक्षित दिसत नाही। ग्रामीण भागामध्ये ग्राहक जो आहे हा 10वी पर्यंत शिकला की आई वडील म्हणतात चाल शेतीमध्ये कामाला जा, चल मजुरीला जा, कुठल्या ना कुठल्या कामाला त्याला लावतात। म्हणजे ग्रामीण भागातील जो विद्यार्थी आहे, तरुण वर्ग आहे,
आजही हा मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित झालेला दिसून येत नाही. तर पहिला फरक हा लक्षात आला, शहरी ग्राहक हा सुशिक्षित आणि निष्णांत असतो, तर ग्रामीण ग्राहक हा शहरी ग्राहकाप्रमाणे सुशिक्षित आणि निष्णांत नसतो. दुसरा फरक आहे की शहरी ग्राहक जो आहे हा बदलत्या परिस्थितीनुसार ते मालाची खरेदी करतात, फॅशन्स किंवा पद्धती लवकर आत्मसात करण्यात पटाईत असतात. बदलती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार हे फॅशन्स लवकर आत्मसात करतात. फॅशन्स बदलत्या परिस्थितीनुसार आत्मसात करतात. बदलती परिस्थिती, जर समजा आज वेगळ्या प्रकारचं टी शर्ट वापरत असतील, उद्या दुसरी फॅशन आली तशा पद्धतीचं टी शर्ट वापरणार. आज एखाद्या कंपनीचं जीन्स वापरत असतील, उद्या आणखी दुसऱ्या कंपनीचं जीन्स वापरणार, आहे की नाही. आज वेगळे अशा प्रकारचे केस करतात, उद्या आणखी दुसऱ्या प्रकारचे केस तयार फॅशन्स करणार, आहे की नाही. आता बघा तुम्ही, काही मुलांचे केस तर असे मधातूनच ते उंदरानं खाल्ल्यासारखे आहेत, असे उंदीर कतरतात ना, असे कतरलेले आहेत आणि एवढंच टकलं दिसतं. म्हणजे काय, हे जे शहरी भागातील जे फॅशन आहे पोरांची आज कुणीकडे चाललेली आहे काही कळत नाही. तर हे शहरी भागातील जे तरुण आहे ही बदलती परिस्थिती जशी जशी येणार आहे त्या पद्धतीने ते फॅशन्स बदलत असतात आणि त्याप्रमाणे ते आत्मसात करत असतात. परंतु ग्रामीण भागातील जो ग्राहक आहे हा बदलती परिस्थिती लवकर आत्मसात करीत नाही व वस्तूविषयी त्यांच्या मनामध्ये अनेक संशय असतो. हे जे ग्रामीण भागातील ग्राहक आहे यांच्यामध्ये शंका व बदलती परिस्थिती आत्मसात होत नाही. वेळ लागतो त्याला. बदलती परिस्थिती जी आत्मसात करायची असेल त्यांना ग्रामीण भागातील तरुणांना वेळ लागतो आणि त्यांना असं वाटतं की आता नवीन जे फॅशन आलेले आहे त्यामध्ये काहीतरी शंका निर्माण करतात. सुशिक्षित नसल्यामुळे, जास्त माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेहमी शंका निर्माण होते. शहरामध्ये एखादी वस्तू खरेदी करायला तो जर ग्राहक गेला आणि त्या दुकानदाराने वस्तू दाखवली की त्याला वाटते की मला काहीतरी फसवतो का, त्याच्या मनामध्ये नेहमी शंका कुशंका असतात. म्हणून बदलत्या परिस्थितीनुसार शहरी ग्राहक ज्याप्रमाणे फॅशन्स आत्मसात करतात तसं ग्रामीण भागातील तरुण ते आत्मसात करत नाही. त्याला वेळ लागतो, होते ते आत्मसात पण वेळ लागतो. आणि ग्रामीण भागामध्ये जर समजा असे मधातून टकली केलेले आणि अशी केसवाला एखादा विद्यार्थी गेला, तरुण गेला, तर त्याला 100 लोक पण त्याला हसतील. हे काय आलं म्हणते नवीनच माकड, आहे की नाही, माकड आणि हे काय आलं म्हणजे त्याला पाहणारे 100 लोक पाहतील. आता हे फॅशन्स आहे. जसे हिरो हिरोईन्स करतात तशा पद्धतीने ह्या फॅशन्स चेंज होत असतात, कपड्याच्या वगैरे इतर वगैरे. त्यानंतर नंबर 3 आहे शहरी भागातील ग्राहक विक्रेत्यांना अशा ग्राहक वर्गाबरोबर मालाची विक्री करताना फारसा त्रास होत नाही. जे विक्रेते असतात, दुकानदार असतात, शहरी भागातील ग्राहकांना माल विक्री करताना त्यांना काही त्रास होत नाही, कारण ते आले की लगेच ते माल खरेदी करून टाकतात. बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी ग्राहक वर्गांना मालाची विक्री करताना नंबर 3 मालाची
विक्री करताना विक्रेत्यांना त्रास होत नाही. आता शहरी ग्राहक जो आहे ताबडतोब गेला की तो माल खरेदी करतो. म्हणजे विक्रेत्याला काही समजावून सांगायला लागते का? काही समजावून सांगायला लागत नाही. आता काही काही फॅशन्स असे आलेले आहेत की ते शर्ट अर्धच फाटलेलं किंवा अर्धच त्याला दुसरा अर्धा कलर वेगळा अर्धा कलर वेगळा असे काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या काही काही फॅशन्स असतात. तर ते जे आहे ते ग्रामीण भागामध्ये ह्या फॅशन चालत नाही. आणि म्हणून ग्रामीण भागातील ग्राहकांना वस्तूची उपयुक्तता, व्यापार, किंमत इत्यादी पटवून देण्याचा फार विचार करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. म्हणून या ग्रामीण ग्राहकांना वस्तूची उपयुक्तता, पटवून द्यावी लागते. वस्तू कशी आहे, काय आहे, त्याची उपयुक्तता, अरे बाबा हे फॅशन्स आहे, आता अशाच प्रकारचे कपडे आलेले आहेत, अशाच प्रकारची फॅशन चालते वगैरे 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 त्याला पटवून द्यावं लागते त्याला, आहे की नाही. त्यानंतर शहरी ग्राहक आहे 4 नंबर. शहरी ग्राहक वस्तू खरेदी करताना विशेष घासाघासी करीत नाही. किंमत विषयी ते अंदाज करू शकतात, वस्तूच्या दर्जाला व टिकाऊपणाला महत्त्व देतात. त्यामुळे हा जो शहरी ग्राहक आहे हा घासाघीस करत नाही. दर्जा व किमतीला महत्व देतात. त्याचप्रमाणे ग्रामीण ग्राहक जो आहे हा वस्तूबद्दल जास्त चौकशी करून किमतीत घासाघीस करतो व स्वस्त वस्तू घेण्याकडे त्याचा जास्त कल असतो. म्हणजे याच्या विरुद्ध जास्त घासाघीस करतात व कमी किमतीच्या वस्तू खरेदी करतात. दोघांमधील फरक आला लक्षात. शहरातला जो ग्राहक आहे हा वस्तू खरेदी करतो, डायरेक्ट घासाघीस वगैरे करतो का? नाही, डायरेक्ट वस्तू खरेदी करतो. परंतु ग्रामीण भागातील जो ग्राहक असतो हा वस्तू खरेदी करत असताना जास्ती घासाघीस करतो. म्हणून हा जो ग्रामीण ग्राहक आहे हा वस्तूबद्दल जास्त घासाघीस करणारा ग्राहक म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर याच्यामधील फरक लक्षात आला का? आता शहरी ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक आला का? हो किंवा नाही सांगत चला. आता आपण पाहणार आहोत शांत ग्राहक आणि बोलका ग्राहक यामधील फरक. काल पाहिले ना आपण ग्राहकांचे प्रकार. तर त्यामध्ये शांत ग्राहक आणि बोलका ग्राहक. शांत ग्राहक कोणाला म्हणतात? तर शांत ग्राहक हा ग्राहक स्वभावाने अतिशय शांत आणि धीर गंभीर असतो. काल मी सांगितलेलं आहे तुम्हाला, हा स्वभाव याचा शांत व धीर गंभीर असतो.
तर बोलका ग्राहक जो आहे हा बडबड करणे हा त्याचा मूळ स्वभाव असतो नेहमी सतत. तर हा ग्राहक नेहमी बडबड करत असतो. कुठे गेला की बडबड बडबड त्याची चालूच असते. एखाद्याला सवय असते. तसा हा बोलका ग्राहक असतो. आणि शांत ग्राहक हा कसा धीर गंभीर असतो परंतु चतुर असतो. तो शांत आहे म्हणून तुम्ही त्याच्या शांततेकडे जाऊ नका. शांत आहे म्हणून तो चतुर नसेल असं नाही. काय कुलकर्णी बरोबर आहे ना. तो चतुर असतो आणि म्हणून आणि बोलका ग्राहक हा नेहमी बडबड करतो पण चतुर नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2 शांत ग्राहक हा जरुरी पुरतेच बोलणे स्पष्ट असते. हा जरुरी पुरतेच स्पष्ट बोलतो. तर हा जो बडबड्या ग्राहक आहे अशा ग्राहकाची सतत बडबड चालू असते. त्याला कोणती वस्तू हवी आहे हा मुद्दा बाजूला ठेवून इतर अनाठाई गप्पावर त्यांचे भाष्य चालू असते. म्हणजे सतत बडबड सतत बडबड इतर अनाठाई गोष्टीबद्दल बोलणे हा या बोलक्या ग्राहकाचा स्वभाव असतो. त्यानंतर शांत ग्राहक जो आहे अत्यंत चतुर व दूरदर्शी असा असतो. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की हा जो शांत ग्राहक आहे अत्यंत चतुर व दूरदर्शी असा स्वभाव असतो त्याचा. दूरदर्शी असतो. तर बोलका जो ग्राहक आहे हा बोलका ग्राहक चतुर व दूरदर्शी असेलच असे नाही. कारण 99% बोलके ग्राहक जे आहेत हे नुसतं बडबड करतात परंतु त्यांना काहीच माहिती नसते. म्हणून चतुर व दूरदर्शी असतात असे नाही. चतुर व दूरदर्शी असेलच हा बोलका ग्राहक असं आपण समजू शकत नाही. त्यानंतर नंबर 4 आहे की शांत ग्राहक अशा ग्राहकामुळे विक्रेत्याच्या वेळेचा अपव्यय होत नाही. हा जो शांत ग्राहक आहे यामुळे विक्रेत्याच्या वेळेचा अपव्यय होत नाही. तर हा जो बोलका ग्राहक आहे विक्रेत्याच्या वेळेचा अपव्यय होऊ शकतो. याच्यानंतर नंबर 4 विक्रेत्याच्या वेळेचा अपव्यय होतो. बरोबर आहे ना. शांत ग्राहक जो आहे हा स्पष्ट आणि धीरगंभीर असतो. थोडं बोलतो जास्त बोलत नाही. गेल्यानंतर त्या दुकानामध्ये किंवा व्यवसायामध्ये गेल्यानंतर योग्य वस्तू द्या अशा प्रकारचे तो थोडक्यात आपलं बोलणं आठवतो. आणि मग दुकानदाराने सुद्धा त्याचा स्वभाव ओळखावा. तुम्हाला माहिती आहे विक्रेता हा कसा असला पाहिजे. सायकोलॉजिकल ज्ञान त्याला असलं पाहिजे. म्हणजे समोर येणारा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या मनात काय चाललेलं आहे त्या ग्राहकाच्या मनातील स्थिती काय आहे हे त्या विक्रेत्यानं लगेच टाळलं पाहिजे ओळखलं पाहिजे.
एखादा ग्राहक आहे, आता समजा मी आता या माझ्या दुकानावर बसलेला आहोत, एखादा ग्राहक आहे आवडी गाडीमधून आला, 80 लाखाची गाडी घेऊन आला, गाडी लावली, पाट 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 आला, दुकानावर आला आणि मग तो काय म्हणतो, मुझे वो ड्रेस दे दो, किंवा मुझे वो हैट दे दो, किंवा मुझे फॅन दो, मुझे वो फ्रिज घर पे भेज दो. तर आपण काय करणार आहे, आवडीमधून मोठ्या याच्यामधून आलेला तो ग्राहक आहे, त्याच्यासोबत त्याचप्रमाणे बोलावं लागेल ना. आइए साहब बैठो, पाणी लेंगे क्या, चाय लेंगे क्या, थोडं त्याचा आपल्याला मान ठेवावा लागेल. कारण तो जो ग्राहक आहे हा परमनंट आपल्याकडे आला पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारा ग्राहक आहे, जास्त नफा देणारा ग्राहक आहे, घासाघीस करणारा न करणारा ग्राहक आहे की नाही. हे आपण सायकोलॉजिकल टेस्ट तेव्हाच ओळखली पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही एखादा सायकलवर ग्राहक आला किंवा पैदल ग्राहक आला म्हणजे त्याच्याशी आपण चांगलं बोलणार नाही. ग्राहक हा ग्राहक असतो, कस्टमर हा कस्टमर असतो. मग तो आवडीमधून गाडीमधून येऊ की तो कार मधून येऊ की सायकलने येऊ की पायी येऊ की लहान मूल ग्राहक असो, प्रत्येक ग्राहक आपल्याला काही ना काही खरेदी करून नफा देऊन जातो. बरोबर आहे ना. म्हणून ग्राहकाशी वागताना सभ्यतेने, हा एवढं आहे की त्या ग्राहकाची सायकोलॉजिकल स्थिती काय आहे त्या पद्धतीने त्याला ट्रीट करायचं, परंतु सभ्यतेने ट्रीट करायचं. एखादा पायी आलेला ग्राहक आहे आपल्या दुकानावर आणि आपण त्याला काही बोलणार असं चालत नाही, परत येणार नाही. पायी आलेला ग्राहक जरी तुमच्या दुकानावरून 100 रुपयाची वस्तू खरेदी करत असेल तरी तो वर्षाचा 1000-2000 रुपयाच्या वस्तू तुमच्याकडून नेतच असतो. आणि आवडीमधून आलेला ग्राहक एकच वेळ येतो आणि 1000 रुपयाच्या वस्तू खरेदी करतो. म्हणजे दोन्ही ग्राहक सारखेच आहेत ना. छोटा मुलगा तुमच्या दुकानावर येत असेल, रोज 5 रुपयाचं चॉकलेट खात असेल तर महिन्याचे 150 रुपयाची चॉकलेट खातो, 10 महिन्याचे 1500 रुपयाची चॉकलेट खातो. बरोबर आहे. 12 महिन्याचे 1800 रुपयाची चॉकलेट खातो. कोणता ग्राहक चांगला आहे, 1000 रुपयावाला की ते लहान मुल? मग तुम्ही लहान मुलाला तुच्छ समजणार का? नाही, त्याला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देणार. पहिले तर आपला स्वभाव आपण विक्रेत्याने बदलला पाहिजे. आपला स्वभाव हा, नाहीतर घरी माझ्या भांडण झालेलं आहे, माझं बायकोचं भांडण झालेलं आहे, दुकानावर आला बसला ग्राहक आला, हा काय पाहिजे, हा नाहीये काय, हा असं कर तसं कर, असं चालेल का? व्यापारामध्ये बिझनेस मध्ये आल्यानंतर घरचे भांडणं घरी ठेवायचे, दुकानावर आल्यानंतर स्वभाव कसा हा शांत धीर गंभीर ठेवायचा. बरोबर आहे ना का मी चूक सांगतो? बरोबर आहे ना. म्हणून आपला जो स्वभाव आहे, आता समजा मी आता घरी आलो, घरून आलो, माझं आणि मुलाचं भांडण झालं, इथं आल्यावर मी तुमच्यावर रागवणार का? घरचे भांडण घरी, घरचं बोलणं घरी, इथं आल्यानंतर तुमच्यासोबत चांगलं गोड बोलावं लागेल ना. नाही तुम्ही मला काय म्हणणार, अरे सर कसे आहे रे, नेहमी आम्हाला बोलत राहतात, आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण व्यवसायामध्ये गेल्यानंतर शांतपणे धीर गंभीर गोड बोलायचं आणि आपला बिझनेस करायचा. अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा जो विक्रेता आहे हा वेळेचा अपव्यय करत असतो आणि यामध्ये बोलका ग्राहक जो आहे यामध्ये वेळेचा अपव्यय होत असतो. त्याच्यानंतर नंबर 5 आहे की शांत ग्राहक. अशा ग्राहकाशी विक्रेत्याने अत्यंत नम्रपणे व आदराने वागावयास पाहिजे. हा जो शांत ग्राहक आहे अशा ग्राहकाशी नम्रतेने व
आणि या ठिकाणी जो बोलका ग्राहक आहे हा ग्राहकाचे संभाषण मूळ मुद्द्यावर केंद्रित करून ठेवण्याकरिता विक्रेत्याला पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे अशा ग्राहकाला मूळ मुद्द्यावर आणणे. मूळ मुद्द्यावर आणणे म्हणजे तो आपला काही बळबळ करत असेल, निवडणुका कधी आहे, दिवाळी कधी येणार, दसरा कधी आहे ना, हा मग काय चाललं, आज हवामान कसं आहे, थंडी तर खूप आहे, लवकर निघणंच होत नाही. अरे तू आला कशाला दुकानावर, बळबळ बळबळ तरी चालू राहते. म्हणून विक्रेत्याने त्याला मूळ मुद्द्याकडे आणायचं. हा आपल्याला काय पाहिजे, हा ही वस्तू अशी, म्हणजे तो अनाठाई बोलणं जे आहे तो बंद करणार, मूळ मुद्द्यावर त्याला आणायला पाहिजे. असा हा बोलका ग्राहक असतो. परंतु शांत ग्राहक जो आहे हा शांत एकदाच बोलतो, म्हणून त्याच्याशी नम्रतेने आपण वागलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो असं आहे बघा, शहरी ग्राहक, ग्रामीण ग्राहक, शांत ग्राहक आणि बोलका ग्राहक. याच्यानंतर परत आहे स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक. याच्यामध्ये सुद्धा फरक आपण पाहणार आहोत. आता स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक मधला फरक पाहताना पहिले आहे स्त्री ग्राहक. नंबर 1, तर स्त्री ग्राहक वस्तूची खरेदी अत्यंत बारकाईने चौकशी केल्यानंतर व सर्व बाबतीत घासाघीस करून खरेदी करतात. स्त्री ग्राहक काय करते, प्रत्येक गोष्टीची चौकशी करते. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला स्त्रियांना माहिती आहे, तुम्ही खरेदी करायला गेला की घासाघीस करत असाल है ना. तर अशा प्रकारे चौकशी करून स्त्रिया फार चौकशी करतात. कुठं सेल लागला ग, हा गोपाल कल्चर हॉल, का मग तिथं जीन्स पॅन्ट केवढाचा आहे, 100 रुपयाला 2 जीन्स 1 फ्री, की लोक पळायचं. आई वडिलांकडून 100 रुपये घेतले की लोक गोपाल कल्चर 2 जीन्स आणि 1 फ्री, है की नाही. तर अशा ह्या स्त्री ग्राहक हा चौकस असतो. तर या विरुद्ध पुरुष ग्राहक हे स्त्री ग्राहका इतके चिकित्सक नसतात. पुरुष ग्राहक गेला की लगेच खरेदी करतो, चिकित्सक नसतो, त्याला पैशाची जाण नसते. हा फरक आहे. नंबर 2, स्त्री ग्राहक खरेदी करण्यासाठी खूप वेळ लावतो. वस्तू खूप वेळ पाहण्याची त्याची प्रवृत्ती असते. एकच एक वस्तू किती वेळ पाहतील, किती वेळ म्हणजे खूप वेळ लागतो. लवकर त्यांचं मन भरत नाही, लवकर ती वस्तू पाहणार, मग खरेदी करू की नाही, मग याला विचारणार, मग त्याला विचारणार, व्हिडिओ शूट करून घरी पाठवणार, कसा आहे मला सांग वगैरे वगैरे. आहे आमच्या घरी तसंच आहे, व्हिडिओ शूट करून पप्पा हे घ्यायचं का, हो घे रे बाबा घे. अशा स्त्री ग्राहकांचं वर्तन असते. परंतु या ठिकाणी पुरुष ग्राहकामध्ये दुकानात वस्तू जास्त वेळ पाहण्याची प्रवृत्ती नसते, जास्त वेळ थांबत नाही दुकानात, गेले की लगे खरेदी. हा दोघातील फरक आहे. नंबर 3, स्त्रिया विशेषतः वस्तूचा आकार, रंग कसा आहे, रूप कसं आहे, सौंदर्य कसं आहे इत्यादी गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. ती वस्तू, मग आता ही कोणतं मेकअपचं साधन वापरते, मग तिला विचारून आपण लगेच मेकअपचं तसं साधन आणणार. तशा रूप, सौंदर्य वगैरे साधने जी आहेत त्या स्त्रिया खरेदी करत असतात. तशा प्रकारचे फॅशनेबल ड्रेस स्त्रिया शिवत असतात. परंतु पुरुष ग्राहक ही वस्तूचा आकार, रंगरूप व सौंदर्य या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नाहीत. फक्त वस्तूची खरेदी, वस्तूची त्वरित व्हावी हाच त्या पुरुष ग्राहकांचा महत्वाचा उद्देश असतो. आला दोघांतील फरक. चौथा फरक आहे स्त्री ग्राहक अनेकदा असे दिसून येते की पुरुष ग्राहकाप्रमाणे स्त्री ग्राहक जास्त यशस्वीपणे मालाची खरेदी करतात. बघा, स्त्री ग्राहक असं दिसून येते एका सर्वे मध्ये की स्त्री ग्राहक हे जे वस्तूची खरेदी करतात
ते पुरुष ग्राहकापेक्षा यशस्वीतेने खरेदी करतात. घरातील दोघांना, पुरुषाला एका दुकानात पाठवा, स्त्रीला एका दुकानात पाठवा आणि एक वस्तू खरेदी करायला सांगा. बरोबर ती वस्तू 100 रुपयाची असली तर स्त्री ग्राहक 80 रुपयाला घेऊन येईल आणि पुरुष ग्राहक 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला घेऊन येईल. म्हणजे फरक बघा, अशा प्रकारचा फरक आहे. स्त्री ग्राहक हा चिकित्सक असतो, परंतु पुरुष ग्राहक हा चांगल्या प्रमाणे मालाची खरेदी करतीलच असे नाही. अशा पद्धतीनं पुरुष ग्राहक जो आहे हा स्त्री ग्राहकांपेक्षा जास्त चौकस असू शकत नाही आणि म्हणून पुरुष ग्राहक हा स्त्री ग्राहकाप्रमाणे चिकित्सक नसतो. विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक यामधील आपण हा फरक पाहिलेला आहे. तर यामध्ये शांत ग्राहक आणि बोलका ग्राहक याच्यामध्ये सुद्धा आपण फरक पाहिला. शहरी ग्राहक, ग्रामीण ग्राहक यामध्ये सुद्धा आपण फरक पाहिला. तर अशा प्रकारे हे डिफरन्स शहरी ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक, त्याचप्रमाणे शांत ग्राहक, बोलका ग्राहक, स्त्री ग्राहक आणि पुरुष ग्राहक यामधील फरक आपण पाहिलेला आहे. याआधी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्राहक असतात त्यांची स्थिती काय आहे, ग्राहकांनी आपल्या दुकानावर आल्यानंतर विक्रेत्याने त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागायचं, ग्राहकाचं महत्त्व कळायचं इत्यादी बाबतची माहिती आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून शेवटी मी एकच सांगणार आहे की व्यवसायामध्ये येणारा प्रत्येक कस्टमर हा कस्टमर असतो. मग तो लहान मूल असो की मोठा व्यक्ती असो, गरीब असो का श्रीमंत असो, विक्रेत्याने शांततेने, धीर गंभीर, चांगल्या स्वभावाने ग्राहकाशी आपलं व्यक्तिमत्व प्रगट करावं. कारण कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. कस्टमरला मार्केटचा किंग म्हटलेला आहे. शेवटी कस्टमर आहे तर व्यापार आहे, व्यापार आहे तर उद्योगधंदे चालतील, उद्योगधंद्यावर देशाचा विकास अवलंबून आहे, उद्योगधंद्यावर तरुणाच्या रोजगार, त्यांच्या नोकऱ्या अवलंबून आहे. हे जे एक चक्र आहे, हे चक्र अशा पद्धतीनं चालत असते. शेवटी